नमस्कार. आज आपण बघणार आहोत इंग्रजी अक्षरमाला स्वाध्याय 1.3 प्रश्न नंबर 1. दिलेल्या अक्षरमालेत एफ या अक्षराच्या उजवीकडील 11व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? मित्रांनो, दिलेली अक्षरमाला स्वाध्याय 1.3 मध्ये दिलेली अक्षरमाला 25 अक्षरांची आहे. ए पासून सुरुवात आहे वाय पर्यंत. मित्रांनो, शेवटी वाय नंतर शेवटचं अक्षर आहे झेड. झेड हे अक्षर या अक्षरमालेत घेतलेलं नाही. या अक्षरमालेमध्ये एकूण अक्षरांची संख्या आहे 25 आणि प्रत्येकी 5-5 अक्षरांचा गट आहे. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25. 25 अक्षरे आहेत. आपल्याला प्रश्न विचारलाय दिलेल्या अक्षरमालेत एफ या अक्षराच्या, बघा ABCDE एफ, एफ या अक्षराच्या उजवीकडील, मित्रांनो उजवा हात म्हणजे उजवीकडील, उजवीकडील 11व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? मग मित्रांनो, पहिल्या स्थानावर आहे एफ, नंतर जी, पहिल्या स्थानावर आहे जी, दुसऱ्या स्थानावर आहे एच, मग तिसऱ्या स्थानावर, चौथ्या, 5 6 7 8 9 10 आणि 11. मित्रांनो, 11व्या स्थानावर असलेलं अक्षर क्यू म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 क्यू. प्रश्न नंबर 2. दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून 8व्या अक्षराच्या डावीकडील 10वे अक्षर सुरुवातीपासून मोजल्यास कितवे येईल? मित्रांनो, दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून 8व्या, मित्रांनो उजवीकडून म्हणजे वाय कडून, उजवीकडून 8व्या स्थानावर कोणतं अक्षर आहे? तर मित्रांनो 5 6 7 8. मित्रांनो, उजवीकडून 8व्या स्थानावर असलेलं अक्षर आहे आर आणि आर या अक्षराच्या डावीकडील 10वं, मित्रांनो डावीकडील 10वं, पहिलं दुसरं तिसरं चौथं 5वं 6वं 7वं 8वं 9वं आणि 10वं. तर मित्रांनो, आर या अक्षराच्या डावीकडील 10वं अक्षर आहे मित्रांनो एच. डावीकडील 10वे अक्षर सुरुवातीपासून मोजल्यास कितवे येईल? मित्रांनो, एच हे अक्षर सुरुवातीपासून म्हणजे ए पासून मोजल्यावर कितवं येतं? तर मित्रांनो हे 5 6 7 आणि 8. एच हे अक्षर सुरुवातीपासून मोजल्यानंतर मित्रांनो 8 नंबरला येतं, म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8वे. प्रश्न नंबर 3. एच आणि पी या अक्षरांच्या क्रमांकांची बेरीज केल्यास कोणत्या अक्षराचा क्रमांक मिळतो? मित्रांनो, एच या अक्षराचा क्रमांक आणि पी या अक्षराचा क्रमांक यांची बेरीज करायची आणि ती बेरीज कोणत्या अक्षराचा क्रमांक आहे? तर मित्रांनो, एच या अक्षराचा क्रमांक, आता आपल्याला ए पासून मोजायचं. ए पासून एच या अक्षराचा क्रमांक किती आहे मित्रांनो? 5 6 7 8. बघा, एच आहे 8व्या क्रमांकावर, त्यानंतर पी, पी हे अक्षर कोणत्या क्रमांकावर आहे? 5 1 5, 5 2 10, 5 3 15 आणि मित्रांनो 1 16. पी हे अक्षर 16व्या क्रमांकावर आहे. दोघांची बेरीज केली 8 आणि 16 किती झाले? तर मित्रांनो 24. मग 24 या क्रमांकावर कोणतं अक्षर आहे? 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 21 22 23 आणि 24. तर मित्रांनो, 24व्या क्रमांकावर असलेलं अक्षर एक्स, म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एक्स. प्रश्न नंबर 4. दिलेल्या अक्षरमालेत एफ हे अक्षर उजवीकडून कितव्या स्थानावर आहे? मित्रांनो ABCDE एफ, एफ हे अक्षर उजवीकडून, उजवीकडून म्हटलं की मित्रांनो वाय कडून मोजायचं आणि डावीकडून म्हटलं की ए पासून मोजायचं. तर उजवीकडून कितव्या स्थानावर आहे? एफ हे अक्षर उजवीकडून कितव्या स्थानावर आहे? तर मित्रांनो 5 5 2 10, 5 3 15, 16 17 18 19 आणि 20. मित्रांनो, एफ हे अक्षर उजवीकडून 20व्या स्थानावर आहे, म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 20व्या. प्रश्न नंबर 5. दिलेल्या अक्षरमालेत एच आणि ओ अक्षरांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत त्याच्या दुप्पट अक्षरे पुढीलपैकी कोणत्या 2 अक्षरांच्या दरम्यान आहे? तर मित्रांनो, एच आणि ओ या अक्षरांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत त्याच्या दुप्पट अक्षरे पुढीलपैकी कोणत्या अक्षरांच्या दरम्यान आहे? तर मित्रांनो, एच आणि ओ या ठिकाणी आहे एच आणि त्यानंतर इथे आहे ओ. यांच्या दरम्यान किती अक्षरे आहे? 1 2 3 4 5 आणि 6. मित्रांनो, एच आणि ओ यांच्या दरम्यान 6 अक्षरे आहेत, त्याच्या दुप्पट म्हणजे 6 गुणिले 2 6 दुणे 12. तर मित्रांनो 12 अक्षरे पुढीलपैकी कोणत्या 2 अक्षरांच्या दरम्यान आहे? मग आता पर्याय क्रमांक ए, पर्याय क्रमांक ए मध्ये आहे मित्रांनो जे आणि व्ही. बघा, या ठिकाणी आहे जे आणि या ठिकाणी आहे व्ही. आता जे आणि व्हीच्या दरम्यान किती अक्षरे आहेत? 5 5 दुणे 10 आणि 1 11.
म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. मित्रांनो जे आणि व्ही यांच्या दरम्यान 11 अक्षरे आहे म्हणून पर्याय क्रमांक ए चुकीचा. आता पर्याय क्रमांक 2 ए आणि आय. मित्रांनो या ठिकाणी ए आणि इथे आहे आय. बघू आता यांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत. 1 2 3 4 5 6 7. तर मित्रांनो ए आणि आय यांच्या दरम्यान आहेत 7 अक्षरे म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा. आता पर्याय क्रमांक 3 डी आणि क्यू. तर मित्रांनो इथे आहे डी आणि मित्रांनो इथे आहे क्यू. बघूयात आता यांच्या दरम्यान किती अक्षरे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. तर मित्रांनो डी आणि क्यू यांच्या दरम्यान 12 अक्षरे आहेत म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 डी आणि क्यू यांच्या दरम्यान मित्रांनो 12 अक्षरे आहेत. प्रश्न नंबर 6. दिलेल्या अक्षरमालेतील य पासून पी पर्यंत असलेली अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास तयार झालेल्या नवीन अक्षरमालेच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल. मित्रांनो ही अक्षरमाला आहे. या अक्षरमालेमध्ये आपल्याला य पासून पी पर्यंतची अक्षरे उलट क्रमाने लिहायची. म्हणजे मित्रांनो यपच्या जागेवर आपण घेणार पी आणि पीच्या जागेवर यप या क्रमाने अक्षरे आपल्याला लिहायची. म्हणजे यप आहे मित्रांनो इथे आपण पी लिहिणार, जीच्या जागेवर ओ. तर मित्रांनो यफ बघा यफ आपण पीच्या जागेवर घेतोय. ए बी सी डी ई यफ, जी एच आय जे के यल यम यन ओ आणि पी. बरोबर मित्रांनो यफच्या जागेवर पी आला आणि पीच्या जागेवर यफ आला. मग आता बघा यफच्या जागेवर पी आणि पीच्या जागेवर यफ. मित्रांनो अक्षरे आपण उलट क्रमाने लिहिली. तयार झालेल्या नवीन अक्षरमालेच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल. तर मित्रांनो आपली जी अक्षरमाला आहे त्या अक्षरमालेच्या मध्यभागी असणारं अक्षर आहे यम. यम हे अक्षर 13व्या क्रमांकावर येतं. ते मध्यभागी असलेलं अक्षर आहे. तर आता नवीन अक्षरमालेमध्ये मित्रांनो पहिली अक्षरमाला मी फक्त आहे अशीच ठेवली. फक्त यप पासून पी पर्यंतची अक्षरे उलट क्रमाने लिहिली. तर मध्यभागी कोणतं अक्षर आलं. तर मित्रांनो यमच्या डोक्यावर आय हे अक्षर आलं. म्हणजे मध्यभागी आलेलं अक्षर आहे आय. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आय. प्रश्न नंबर 7. दिलेल्या अक्षरमालेतील मध्यभागी असलेल्या अक्षराच्या डावीकडे 10व्या स्थानावर कोणते अक्षर आहे. मित्रांनो दिलेल्या अक्षरमालेतील मध्यभागी असलेल्या अक्षराच्या, आता ही अक्षरमाला 25 अक्षरांची आहे. मित्रांनो मध्यभागी असलेलं अक्षर आहे यम. यम हे अक्षर 13व्या स्थानावर आहे. मध्यभागी असलेलं अक्षर आहे. मध्यभागी असलेल्या अक्षराच्या डावीकडे 10व्या स्थानावर मित्रांनो उजवीकडे आणि डावीकडे 10व्या स्थानावर कोणतं अक्षर आहे. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. मित्रांनो डावीकडे 10व्या स्थानावर असलेलं अक्षर सी. म्हणजेच 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 सी. प्रश्न नंबर 8. दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून 11वे डावीकडून 20वे अक्षर घेतल्यास त्यांच्यापासून कोणता इंग्रजी शब्द तयार होईल. तर मित्रांनो अक्षरमालेतील उजवीकडून 11वं उजवीकडून मित्रांनो उजवीकडून 11वं अक्षर बघा 5 5 2 10 आणि 1 11. 11वं अक्षर आहे ओ. आणि त्यानंतर डावीकडून 20वं मित्रांनो डावीकडून 20वं अक्षर 5 1 5 5 2 10 5 3 15 5 4 20. 20वं अक्षर आहे मित्रांनो टी. 20वं अक्षर आहे टी. आणि मग काय म्हटले 20वे अक्षर घेतल्यास त्याच्यापासून कोणता इंग्रजी शब्द तयार होतो. तर मित्रांनो ओ आणि टी याच्यापासून कोणता इंग्रजी शब्द तयार होतो. तर मित्रांनो टीओ. टीओ म्हणजे टू. म्हणजे तयार झालेला इंग्रजी शब्द आहे टू. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 टू. प्रश्न नंबर 9. अक्षरमालेतील गट 2 व 4 यांची अदलाबदल केल्यावर मिळणाऱ्या अक्षरमालेतील अनुक्रमे कोणत्या क्रमांकांच्या अक्षरापासून शर्ट हा शब्द बनेल. तर मित्रांनो गट क्रमांक 2 आणि गट क्रमांक 4. मित्रांनो बघा 1 2 3 4 5. बघा पहिला गट, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. एकूण 5 गट आहे. या 5 गटांमध्ये दुसरा गट आणि चौथ्या गटाची आपल्याला अदलाबदल करायची. तर मित्रांनो खाली बघा दुसऱ्या अक्षरमालेमध्ये दुसरा गट आणि चौथा गट यांची अदलाबदल केलेली आहे. बघा दुसऱ्या गटामध्ये आहे चौथा गट PQRST. त्यानंतर KLMNO.
त्यानंतर मित्रांनो बघा चौथ्या गटाच्या जागेवर दुसरा गट आलाय FGHIJ. तर मित्रांनो आपल्याला ही अक्षरमाला बघायची, ही दुसरी अक्षरमाला बघायची ज्यामध्ये दुसरा गट आणि चौथा गट यांची आदलाबदल केलेली आहे आणि आपल्याला दुसऱ्या या अक्षरमालेपासून शर्ट हा शब्द मित्रांनो तयार करायचा आहे. आणि शर्ट हा शब्द कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून तयार होईल? तर मित्रांनो यस. आता यस कुठे आहे? तर मित्रांनो यस आता यस कितव्या क्रमांकावर आहे? 5, 6, 7, 8 आणि 9. यस आहे 9व्या क्रमांकावर. त्यानंतर आहे यच. बघा 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 16, 17 आणि 18. यच आहे 18व्या क्रमांकावर. त्यानंतर आय, यचच्या पुढे आहे आय आहे 19व्या क्रमांकावर. त्यानंतर आर. बघा 5 6 7 8. 8व्या क्रमांकावर आहे आर आणि त्यानंतर आहे टी. 5 आणि 5 10. 10व्या क्रमांकावर आहे टी हे अक्षर. म्हणजे मित्रांनो बघा 9 18 19 8 आणि 10. म्हणजे शर्ट हा शब्द 9 18 19 8 आणि 10 या क्रमांकाच्या अक्षरापासून तयार झाला. म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 10. अक्षरमालेतील उजवीकडून 19वे अक्षर कोणते? मित्रांनो या अक्षरमालेमध्ये उजवीकडून बघा उजवा हात उजवीकडून 19वा अक्षर. बघा 5 5 2 10, 5 3 15, 16 17 18 आणि 19. मित्रांनो उजवीकडून 19वं अक्षर आहे जी. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 जी. प्रश्न नंबर 11. इंग्रजी अक्षरमालेतील अनुक्रमे 13वे पहिले आणि 14वे अक्षर घेऊन बनणाऱ्या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? मित्रांनो ही आहे इंग्रजी अक्षरमाला. या अक्षरमालेतील 13व मित्रांनो 13व अक्षर म्हणजे मित्रांनो आपल्याला ते डावीकडून मोजावं लागतं. ए पासून आपण सुरुवात करतो. मग 5 कारण की हे गट आहे मित्रांनो 5 5 चे. 5 1 5, 5 2 10, 11 12 आणि 13. मग मित्रांनो 13व अक्षर कोणतं आहे? तर 13व अक्षर आहे यम. त्यानंतर या अक्षरमालेतील पहिलं अक्षर आहे ए. आणि त्यानंतर 14वा अक्षर मित्रांनो 13वा अक्षर आहे यम. 14वा अक्षर आहे यन. म्हणजे यम ए यन. बघा 14वे अक्षर घेऊन बनणाऱ्या शब्दाचा कोणता शब्द तयार झाला? मॅन. यम ए यन मॅन. आणि मॅन या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द मॅन. आणि या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द मित्रांनो पर्यायामध्ये आहे मॅन वुमेन. म्हणजे पर्याय क्रमांक 1. 11व्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो विरुद्धलिंगी शब्द तयार आहे वुमेन. म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 12. इंग्रजी अक्षरमालेतील अनुक्रमे कोणत्या क्रमांकांच्या अक्षरांपासून हॅट हा शब्द तयार होतो? मित्रांनो हॅट हा शब्द कोणत्या क्रमांकांच्या अक्षरापासून तयार होतो? आता हॅट मित्रांनो क्रमांक. आता यचचा क्रमांक किती आहे? मित्रांनो यच आहे या ठिकाणी 5 6 7 8. यच आहे 8व्या क्रमांकावर. ए आहे मित्रांनो पहिल्या क्रमांकावर. आणि टी बघा टी कुठे आहे? या ठिकाणी 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 16 17 18 19 आणि 20. 20व्या क्रमांकावर आहे टी. म्हणजे मित्रांनो 8 1 आणि 20. बघा 8 1 आणि 20. हॅट हा शब्द मित्रांनो तयार होतो. तो क्रमांक आहे मित्रांनो 8 1 20. म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 8 1 20. प्रश्न नंबर 13. इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून 25वे 12वे 22वे 7वे अक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्यातील पहिले अक्षर सांगा. मित्रांनो इंग्रजी अक्षरमाला या इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून मित्रांनो उजवीकडून म्हणजे वाय कडून आपल्याला अक्षरांचे क्रमांक मोजायचे. उजवीकडून 25वे उजवीकडून 25वं म्हणजे मित्रांनो 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 24, 5 5 25. 25वं अक्षर आहे ए. उजवीकडून 25वं ए आणि डावीकडून मित्रांनो 25वं म्हटलं तर वाय. बघा उजवीकडून 25वं ए. त्यानंतर 12वे मित्रांनो 12वं अक्षर 5 1 5, 5 2 10, 11 आणि 12. 12 नंबरला आहे यन. त्यानंतर 22 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चोक 20, 21 आणि 22. 22 नंबरला आहे डी. आणि त्यानंतर आहे 7 5 6 आणि 7. तर मित्रांनो 7 नंबरला आहे यस. आता हे अक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार करा. तर मित्रांनो यापासून अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होतो? SAND सँड. सँड म्हणजे वाळू. मित्रांनो अर्थपूर्ण शब्द तयार झाला सँड. आणि यातील पहिलं अक्षर अर्थपूर्ण शब्दातील पहिलं अक्षर आहे यस.
म्हणजेच 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 यस. प्रश्न नंबर 14. दिलेल्या अक्षरमालेत आर अक्षराचा डावीकून असलेला क्रमांक आणि उजवीकून असलेला क्रमांक यात किती फरक आहे? मित्रांनो, दिलेल्या अक्षरमालेमध्ये आर अक्षराचा डावीकून, मित्रांनो डावीकून म्हणजे ए पासून आर या अक्षराचा क्रमांक कितवा आहे? तर मित्रांनो डावीकूण आहे बघा, आर अक्षर इथे आहे. 5 1 5 5 2 10 5 3 15 16 17 18. डावीकडून आहे 18वा क्रमांक आणि उजवीकूण मित्रांनो 5 6 7 आणि 8. उजवीकूण आहे 8वा क्रमांक. मग आता दोघांमधला फरक 18 मधून 8 गेले, खाली राहिले 10. मित्रांनो फरक आहे 10. म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 10. प्रश्न नंबर 15. दिलेल्या अक्षरमालेतील जे या अक्षरापासून डब्ल्यू हे अक्षर कितव्या स्थानावर आहे? मित्रांनो जे पासून डब्ल्यू कितव्या स्थानावर आहे? बघा जे या ठिकाणी आहे. जे पासून आपल्याला जायचे डब्ल्यू पर्यंत. जे पासून डब्ल्यू हे अक्षर कितव्या स्थानावर आहे? तर मित्रांनो जे पासून म्हणजे मित्रांनो जेचा आपल्याला पहिला क्रमांक घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. मित्रांनो जे पासून डब्ल्यू हे अक्षर 14व्या स्थानावर आहे. म्हणजेच 15व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 14व्या. प्रश्न नंबर 16. अक्षरमालेत क्यू अक्षराचा डावीकूण जो क्रमांक आहे तोच क्रमांक उजवीकूण असणारे अक्षर कोणते? तर मित्रांनो दिलेल्या अक्षरमालेमध्ये क्यू अक्षराचा डावीकडून म्हणजे ए पासून बघा क्यू अक्षर या ठिकाणी आहे. क्यू या अक्षराचा डावीकूण कितवा क्रमांक आहे? 5 1 5 5 2 10 5 3 15 16 आणि 17. क्यू हे अक्षर डावीकडून 17व्या क्रमांकावर आहे. तर मित्रांनो तोच क्रमांक म्हणजे उजवीकडून 17व्या क्रमांकावर कोणतं अक्षर आहे? उजवीकडून म्हणजे वाय पासून 17व्या क्रमांकावर असणारं अक्षर कोणतं? 5 1 5 5 2 10 5 3 15 16 आणि 17. तर मित्रांनो उजवीकडून 17व्या क्रमांकावर असणारं अक्षर आय म्हणजे 16व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आय. विद्यार्थी मित्रांनो यानंतर आहे प्रश्न नंबर 17. या स्वाध्यायामधला शेवटचा प्रश्न आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.